नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. बृहन्मुंबईची आपण जी ओके या ठिकाणी यांनी लिंकच दिलेली आहे, त्याच्यावर गेली की तुमची डायरेक्टली याची वेबसाईट ओपन होते. बृहन्मुंबई मनपाची कर निर्धारण आणि संकलन खात्याची जाहिरात निरीक्षक पदासाठीची विस्तृत जाहिरात या ठिकाणी आपण बघतोय. मी तुम्हाला शॉर्ट मधला एक व्हिडिओ टाकला होता, पण इथे कर निर्धारण आणि संकलन खात्याच्या निरीक्षकच्या 178 जागा आहे. यासाठी पात्रता काय, यासाठी सिलेबस कोणता, ही परीक्षा कधी होईल, ही परीक्षा कोण देऊ शकतं, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. असेसमेंट अँड कलेक्शन डिपार्टमेंट असतं, ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचे. या ठिकाणी ही लिंक दिलेली, तुम्ही या पीडीएफला ही पीडीएफ मी तुम्हाला आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि आपल्या अभ्यासकट्टा या ऍपला दोन्ही ठिकाणी दोघांच्या लिंक खाली आहे, त्या ठिकाणी टाकून देतो. तिथून तुम्हाला घेता येईल आणि डायरेक्टली त्या वेबसाईटवरच जाता येईल. बघा इथे जर क्लिक केली तर मी डायरेक्ट वेबसाईटवर जातोय. बघा ओपन होते पेज आणि मला वाटतं बृहन्मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी ती वेबसाईटच ओपन होणार आहे. आता मी इथे याला हे केलेलं आहे, एरोप्लेन मोडवर टाकलं आहे, त्याच्यामुळे ती ओपन होत नाही, पण तुम्ही नक्कीच ती ओपन होईल आणि तिथे जाऊन भरता येईल फॉर्म. बघा निरीक्षक पद आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचा मेल आयडी वैध असला पाहिजे, वापरातला असला पाहिजे. वेतन श्रेणी 29 ते 92 हजाराच्या आसपास आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. पगार चांगला भेटणार आहे. जागा 178 जागा आहे, प्रत्येक कॅटेगरीला जागा आहे. या जागांबद्दल मी तुम्हाला थोडक्यात बोललो होतो. आपल्या ज्या बाबी बघायच्या बाकी आहे त्या इथे बघणारे आधीच्या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. बघा दिव्यांगांसाठी 7 पद आहे. मग 7 मध्ये कोणकोणती दिव्यांग चालतात त्याचे डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहेत. पुढे काही जनरल बाबी असतात त्या बाबींचा खुलासा या ठिकाणी आहे. समांतर आरक्षणामध्ये थोडंसं लक्ष द्या, कारण इथे ना बरेच जण वाचत नाही. महिलांसाठी 30% आरक्षित पदं आहेत. ओके, त्याच्यानंतर जर महिलांमधून उमेदवार उपलब्ध झाले नाही तर त्याच प्रवर्गातली पात्र पुरुष उमेदवारातून ती भरल्या जाईल. माजी सैनिक 15% पदं आहेत. या ठिकाणी तुम्हाला ती कागदपत्र लागतील. प्रकल्पग्रस्तांसाठी 5% पदं आहेत. ओके, आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे प्रकल्पग्रस्त कोणाला आरक्षण राहील तो मुद्दा इथे जरा दिलेला आहे, तो थोडासा नीट लक्ष द्या. ओके, भातसा धरण प्रकल्पातले लोक असतील किंवा या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जी जमीन घेतलेली त्यांना भूकंपग्रस्तांसाठी 2 जागा या ठिकाणी 2% जागा आहेत. खेळाडूंसाठी 5% जागा आहेत. त्यांना ती डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित लागतील. अंशकालीनसाठी 10% जागा आहे. अनाथांसाठी 1% आणि दिव्यांगांसाठी 4% जागा आहेत. आता ती प्रमाणपत्र कसे लागतात काय त्याचे डिटेल्स या ठिकाणी आहेत. 40% किमान तुमचं दिव्यांगत्व असलं पाहिजे. ईडब्ल्यूएस जे आहेत त्यांच्यासाठी 10% जागा या ठिकाणी आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथे एक दिला यांनी की केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे ईडब्ल्यूएस जे आहे ते राज्यसेवेसाठीच्या भरतीकरता वापरता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी थोडक्यात तहसीलदारांनी जे दिलेलं ईडब्ल्यूएस आहे राज्य शासनाचा जो नमुना आहे तो तुम्हाला फॉलो करावा लागेल. पुढे जे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आहेत त्यांना 10% या ठिकाणी आरक्षण भेटणार आहेत. तो एक मुद्दा इथे आहे. पुढचा मुद्दा आहे निरीक्षक अर्हता काय. बघा आता या ठिकाणी सरळ सेवेने 50% पदं या ठिकाणी भरली जात आहेत. कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे. तुमचं ग्रॅज्युएशन झालं असलं पाहिजे, BA, BSc, BCom. त्याच्यानंतर तुमचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा जी आहे तिथे 100 गुणांचा मराठी विषय तुमचा असला पाहिजे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे की CCC किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा MSCIT म्हणजे थोडक्यात MSCIT आणि त्या समकक्ष कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे. आणि जर तो नसेल समजा तर तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी आहे सगळ्यांनाचा. म्हणजे MSCIT नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण 2 वर्षाच्या आत करावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाचं प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाचं शासनाचं व्यावसायिक प्रमाणपत्र असावं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमचं टायपिंग असलं पाहिजे. मराठी आणि इंग्लिश 30चं किमान 30चं म्हणतोय आपण, ते तुमचं टायपिंग असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा. पण याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. शैक्षणिक सवलती माजी सैनिकांच्या बाबतीत या ठिकाणी तुम्ही काही बघतायत, त्यांना इथे सवलत आहे. त्याच्यानंतर इथे टंकलेखनामध्ये सुद्धा माजी सैनिकांना सवलत आहे. 2 वर्षाचा कालावधी आहे माजी सैनिकांना. तो एक मुद्दा लक्षात घ्या. तुमचं टंकलेखन नसेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी जमणार आहे. पुढचा मुद्दा जो आहे दिव्यांग अनाथांना सुद्धा या ठिकाणी ती सवलत आहे. अनाथांना सुद्धा या ठिकाणी ती सवलत आहे. दुसऱ्या ब मध्ये तुम्ही बघतायत. पुढे आपण जातोय
वयोमर्यादा काय बघा, जे खुल्या प्रवर्गातले आहे 18 ते 38, मागास प्रवर्ग 18 ते 43, दिव्यांग 18 ते 45. आवश्यक वयोमर्यादा जी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघतायत. माजी सैनिकांसाठी 3 वर्षे प्लस ते 45 वर्ष, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45, खेळाडूंना 43, अंशकालीनला 55 म्हटलेलं आहे, दिव्यांगांना 45, अनाथांना 43 आणि ते स्वातंत्र्य सैनिकांची पाल्य त्यांना 45. किमान कमाल वयोमर्यादेचा या ठिकाणी हा तक्ता सुद्धा तुम्ही बघतायत. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे, जे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवेत आहेत ऑलरेडी कर्मचारी त्यांनाही देता येईल, मात्र अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीच खाते प्रमुखांचं ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे, निवडीचे निकष काय. ऑनलाईन परीक्षा होईल, संगणकावर ही परीक्षा घेतली जाईल. ओके, परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या समान राहील. इंग्रजी मराठीचा दर्जा हा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे ज्याला आपण 12वी म्हणतो त्याच्या समान राहील आणि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न राहील. सिलेबस काय आहे, मराठी भाषा व्याकरण, इंग्रजी भाषा व्याकरण. मग तुम्ही म्हणाले शब्दसंग्रह नाही का, असू शकतात, पण व्याकरण नीती यांनी दिलंय. 10 प्रश्न व्याकरण मराठी, 10 प्रश्न इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न, अंकगणिताचे 15 प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचं 50% तर हे झालं. 50% मुंबई महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे 1888 त्याचे या ठिकाणी 50 प्रश्न असणारे, म्हणजे अधिनियम तुम्हाला तोंडपाठ करायचा आहे. त्याच्या PDF तुम्हाला मी आपल्या अभ्यास कट्टा या टेलिग्राम चॅनल आणि आपल्या ऍपमध्ये तुम्हाला जी BMCचा आपण कोर्स डेव्हलप केला आहे क्लरिकलसाठीचा त्याच्यात अवेलेबल करून देईल. तो BMCचा कोर्स तुम्ही जॉईन करा, त्यात तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित भेटणार आहे आणि हा मनपाचा अधिनियम सुद्धा त्या ठिकाणी भेटेल. त्याच्यावरची काही लेक्चर जमले तर मी ते घेईल. किमान 45% गुण तुम्हाला या ठिकाणी मिळवावे लागते. तुम्ही म्हणाल सामान्य ज्ञानामध्ये काय असेल, तर या ठिकाणी बृहन्मुंबई क्षेत्राचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान, स्थानिक वैशिष्ट्य, मनपाचे प्रोजेक्ट, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, महानगरपालिकेचे प्राधिकारी त्यांच्याशी निगडीत आहे. इंग्रजी व्याकरण तो पेपर इंग्रजीतून राहील, मराठीचा मराठीतून राहील. अंकगणित आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो कायदा आहे याच्यावरचे प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही मधून राहतील. सगळ्यात महत्वाचं आहे. आता इथे जे मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे 1888 याच्या कलमांची यादी परिशिष्ट 1 मध्ये यांनी दिली ऑलरेडी की कोणते कलम तुम्हाला करायचे आणि ते तुम्हाला महानगरपालिकेच्या वेबसाईटवरही भेटेल. मी ती PDF अवेलेबल करून देतो. कोणती इथे मुलाखत होणार नाही. निरीक्षक पद आहे, इथे पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांना प्राधान्य त्या ठिकाणी असेल जर सारखं त्या ठिकाणी जर मार्क्स पडले तर. पुढे ऑनलाईन अर्ज तुम्हाला पोर्टलवर जाऊन करायचा आहे MCGMच्या. त्याच्यानंतर अर्ज सादर करण्याची तारीख 20/9 ते 19/10 अशी आहे. 1 महिन्याचा कालावधी. परीक्षा शुल्क खुल्याला 1000, मागासला 900, अनाथांना सुद्धा 900 रुपये एवढी फीस आहे या ठिकाणी, ते लक्षात घ्या. या ठिकाणी फीस आपण बघतोय खूप जास्त फीस आहे असं आपल्याला म्हणता येईल. दिव्यांगांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये मग वेगवेगळे दिव्यांगांचे प्रकार आहे त्या संदर्भातल्या बाबी आहेत. पुढे परीक्षा केंद्रासंदर्भातली नियमावली ही जनरल असते तीच. डॉक्युमेंट्स काय लागतील तुम्हाला, तिथे कोणते कागदपत्र तुम्हाला परीक्षेला जाताना लागेल, तर सगळ्यात महत्वाचं प्रवेशपत्र लागेल, मूळ फोटो ओळखपत्र लागेल, फोटो ओळखपत्राची एक झेरॉक्स सुद्धा लागेल आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याची पावती सुद्धा लागेल. त्या पावतीची प्रिंट काढून ठेवा तुम्ही. पुढे नॉर्मलायझेशन मेथड फॉर्म्युला या ठिकाणी वापरला जाणार, कारण की वेगवेगळ्या शिफ्टला वेगवेगळ्या पद्धतीचे पेपर येतात. ग्रुप वाईज टाइम सेटरचा सुद्धा इथे एक अंमलबजावणी याच्यामध्ये होणार आहे. तो मुद्दा चांगला आहे, म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही असा तो मुद्दा या ठिकाणी आहे. इतर बऱ्याच बाबी ही जाहिरात तुम्हाला स्वतःला किमान 2दा वाचायची, किमान 2दा म्हणतोय. एकदा वाचून सगळं काही आपल्या डोक्यात बसत नसतं, त्यामुळे 2दा वाचा. पुढे तुमच्या सेवा शर्ती कशा राहतील, तुमची सुरक्षा अनामत रक्कम किती राहील, एका महिन्याची पगार, त्या सगळ्या बाबी. आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना या सगळ्या पॉवर्स आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे. बघा परिशिष्ट 1 मध्ये तुम्हाला अधिनियमाचे कलम दिलेले की कोणते कलम तुम्हाला करायचे. कलम 3 मधल्या संज्ञांची व्याख्या तुम्हाला करायची आहे. कलम 4 नगरपालिका प्राधिकारी करायचे. कलम 5 आहे. कलम 6 ते 34 मधल्या निवडणुका आहे. 61 मध्ये महानगरपालिकेने तरतूद करायच्या बाबी आहेत. 63 मध्ये महानगरपालिकेचे विशेष अधिकार आहे, स्वविवेक अधिकार. 128 आहे. 129 अर्थसंकल्प आहे. 139 350 म्हणजे तुम्हाला जे जे कलम करायचे ते दिले. एवढेच कलम तुम्ही करा. ओके. नॉर्मलायझेशन संदर्भातल्या काही बाबी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके.
आणि पुढे काय दिलंय, टोटल कॅन्डिडेट काउंट्स म्हटलेलं आहे, डेट शिफ्ट म्हटलेलं आहे. हा कोणत्या शिफ्टला किती मुलं असतील काय असतील ते त्यांचं कॅल्क्युलेशन आहे, आपल्या ते जास्त कामाचं नाहीये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे, जे तुमचे इथे प्रश्न येतील ना, प्रत्येकाला एक टायमिंग असणार आहे. म्हणजे तुमचे ग्रुप ए आहे समजा, बरोबर, मराठीचे ग्रुप ए मध्ये 2 प्रश्न येतील, मग इंग्लिशचे 3 येतील, जनरल नॉलेजचे 4 येतील, अंकगणिताचे 3 येतील आणि बीएमसीचे 13 येतील. हे 25 प्रश्न तुम्हाला त्या 30 मिनिटातच सोडवायचे, पहिल्या 30 मिनिटात. पुढचं ग्रुप बी मधले 25 प्रश्न त्या 30 मिनिटातच सोडवायचे. ग्रुप सी चे 25 प्रश्न त्या 30 मिनिटातच सोडवायचे. म्हणजे 3 चूक 12, 2 तासामध्ये तुम्हाला या ठिकाणी हे 100 प्रश्न इथे सोडवायचे आहेत. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि तुमच्यातले ज्या मित्रांना फॉर्म भरायचे, अभ्यासाची तयारी करायची आहे ना, त्यांच्यासाठी अभ्यास कटा नावाचं ऍप्लिकेशन आहे. हा फोन नंबर आहे, कोणाला काही अडचण आली तर खाली दिला. बीएमसीचा ऑलरेडी आपण कोर्स आणलेला आहे कार्यकारी सहाय्यकसाठी. आणि मित्रांनो, जनरल जे आहे ना, मराठी, इंग्रजी, गणित आणि जीके, ते दोन्हीकडे सारखं आहे. ते तुम्ही या बॅच मधून करू शकतात. तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं फक्त अधिनियम जो आहे त्याचे पीडीएफ मी तुम्हाला देईल. काही लेक्चर्स मी त्या ठिकाणी त्याचे ते शॉर्टवर काही 2-5 लेक्चर्स मी घेईल त्या अधिनियमावर. तुमचा अभ्यास कटा ऍपवर तयारी पूर्णतः या ठिकाणी होणार आहे. संधी आहे, सुवर्ण संधी तुमच्याकडे. आणि नक्कीच कार्यकारी सहाय्यक पेक्षा हे पद मोठं आहे, जास्त पगारावाला आहे. नक्की फॉर्म भरा आणि आपला अभ्यास सुरू करा. थांबतोय. धन्यवाद.